अजिंठा पोलिसांची तत्परता, 12 तासात चोरीचा उलगडा, 1,20,000चा मुद्देमाल हस्तगत. अजिंठा. दिनांक 28 फेब्रुवारी 2025 रोजी शिवना गावातील व्यापारी चंदन गुप्ता यांच्या सद्गुरू पेट्रोल पंपावर चोरीची घटना घडली होती. पंपावरील कार्यालयातील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 1,20,000 रुपयांची रोख रक्कम आणि हिशोबाचे रजिस्टर चोरून नेले होते. या घटनेची तक्रार चंदन गुप्ता यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात नोंदवल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने घटनास्थळी जाऊन 2 संशयितांना ताब्यात घेतले. त्यातील कसून चौकशी केली असता त्यातील एका अल्पवयीन मुलाने चोरीची कबुली दिली. पोलिसांनी त्या मुलाच्या वडिलांना पोलीस ठाण्यात बोलवून घटनेची माहिती दिली. त्यानंतर अल्पवयीन मुलगा आणि 2 पंचांच्या मदतीने पोलिसांनी घटनास्थळावरून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केला. अजिंठा पोलिसांनी अवघ्या 12 तासात या चोरीचा उलगडा केल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. अल्पवयीन मुलाला त्याच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सिल्लोड डॉ. दिनेश कुमार कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिंठा अमोल ठाकणे, तपास पथक पोलीस उपनिरीक्षक धम्मदीप काकडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा चव्हाण, कृष्णा ठाकरे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा काळे पुढील तपास करीत आहेत. प्रतिनिधी राजू दांडगे.